आमगाव नगर परिषद स्थापनेचे प्रकरण गेल्या 12 वर्षांपासून महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित असून यामुळे आमगावसह परिसरातील 8 गावातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करत आमगाव तालुका काँग्रेस कमिटी यांनी 8 गावातील नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार आमगाव यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले। शासनाने या प्रकरणाचा निर्णय वारंवार पुढे ढकलल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। आगामी ऑगस्ट 2026 मध्ये नगर परिषद प्रकरणाचा अंतिम निर्णय घेऊन नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। तसेच शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास 9 ऑगस्ट 2026 रोजी तहसील कार्यालय आमगाव येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। मी संजय भायकार, आमगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष। आज आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलेलं आहे तहसीलदार मार्फत। निवेदन देण्याचे कारण हे आहे की आज नगर परिषद नगर पंचायत आमगावची 8 गावं जे विना मालकाचे आहेत, त्यांचा कुणी वाली नाही आहे असे झालेले आहेत। या 8 गावांना न्याय देण्यासाठी आम्ही शासनामागे विनंती करत आहोत, त्यासाठी निवेदन दिलेलं आहे। जर 8 तारखेपर्यंत त्यांनी जर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही, अधिसूचना जारी केली नाही, तर आम्ही 9 तारखेपासून क्रांती दिनानिमित्त आमरण उपोषणावर तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी बसणार आहोत। आणि हे आम्ही त्यांना ताकीद देत आहोत की त्यांनी 8 तारखेच्या आत कसे करून त्वरित आमगाव ते 8 गावाला बहाल करावे आणि ग्रामपंचायत असो नगरपंचायत असो त्यांनी कोणत्याही याच्यातून निवडणूक लवकरात लवकर घेण्याची कृपा करावी। कारण आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत, ग्रामपंचायत निवडणूक आहेत। आज मागील 11 वर्षापासून म्हणजे 9 वर्ष झालेले आहेत पूर्ण। 2017ला निवडणूक जेव्हा लागल्या होत्या नगर परिषदेच्या, त्याच्यानंतर आज 9 वर्ष झालेले आहेत। कोणत्याही प्रकारच्या 8 गावामध्ये निवडणूक झालेल्या नाही आहेत। ग्रामपंचायत नाही बहाल झालेली आहे, नगर पंचायत बहाल झालेली नाही आहे। म्हणून त्वरित आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन करत आहोत की त्यांनी त्वरित निर्णय घेऊन अधिसूचना जारी करावी आणि 8 गावांना न्याय द्यावा। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।